कलंक हे शब्द साधे वाटू लागलेत। निर्दयी मनाचा आणि मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभला। गोळीबार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर सडकून टीका। सरकार बरखास्त करा, ताबडतोब निवडणुका आणि राष्ट्रपती राजवट लागू करा, उद्धव ठाकरेंची मागणी। काँग्रेस नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची राज्यपालांकडे मागणी। मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। माझ्यावर अन्याय झाला, मला फसवलं गेलं, मिश्राचा आरोप। महाविकास आघाडीत 8 जागांचा तिढा कायम, काँग्रेस आणि शिवसेनेची रस्सीखेच। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी मातोश्रीवर चर्चेसाठी दाखल। मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून पुन्हा आमरण उपोषण। सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंचा मोठा आरोप, साल्हेर किल्ल्यावरून माघारी येताना ताफ्यात वेगानं अनोळखी पिकअप घुसला, घातपात किंवा हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा जरांगेंचा आरोप। धमकीबाबत मी पोलिसांना माहिती दिली आहे, मी गृहमंत्री असताना धमकीचे प्रकार आटोक्यात आणले होते, छगन भुजबळ यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। शरद पवारांनी उमेदवारी जाहीर करूनही अमोल कोल्हे अजित पवार गटात येणार, काँग्रेसचे नेते अनीस अहमदही अजित पवार गटात येणार, धर्मराव बाबा आत्राम यांचा मोठा दावा। माजी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटात प्रवेश करणार, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळणार का याकडे लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।